निकला इथं सोडले आता आम्ही रेल्वे स्टेशनला. पाऊस चालू झाला आहे, भरपूर जोरात असा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे मी ते काढून घेतलं आणि मी आता थांबलो आहे घाटात, जो की राहिलो. आले 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 अजून एक नाही दिसत. ते बघा दोघंच आहे ना. मग नवीन नवीन काही नाही. हा हा एकनी जादू बांधलाय आणि बाई मध्ये बसून बघतोय, चेक करतोय. छोटा बच्चा समझ के मेरे को ना समजाना रे. ब्लॅक ड्रेस याच्यासाठी रात्रीच्या अंधारात कोणाला दिसलो नाही पाहिजे, तो सिरियस घेऊ नका. आमचं इथं त्यासाठी बघायला आलोय आपण आता. एडिटिंगला ना खूप लोड घ्यायला लागलाय विंडोज. गुड मॉर्निंग. आपण निघतोय आज लाईटला बरं. आपण निघतोय आज नाशिकसाठी शॉपिंग वगैरे करायला. आणि भाई बघा तिकीट बुक करतोय. अशी झोप लागते, राजीवर उठायची इच्छा नाही. उठलो आता फटाफट फ्रेश होतो भेटतो. ते चालले ट्रेनने आणि मी चाललो आहे बाईकने. झालं आहे आपलं तयारी होऊन आवरून वगैरे. आणि हे बघा निक आपली बॅग घेऊन चालला आहे आणि मी पण आता त्याच्यावर निघतोय बाईकवर. आणि ते दोघं ट्रेनने निघत आहे नाही का, मोंटी आणि तो. तुम्हाला दाखवतोच पुढं रस्त्यात. पहिले गाडी काढून घेतो, नाही तर मी खूप बोलणे ऐकलं की जेवलेला आहे ना, जो तिथलं उठवलं आहे. निकला इथं सोडलं आहे आता आम्ही रेल्वे स्टेशनला. आणि इथून निक आणि दीपक ते दोघं ट्रेनने जा. फास्ट जा, जागा नाही भेटणार नाही तर. आणि कोच पाहून घेशील बसताना. अरे दोन आहे ते बॅग बांधायचे. चल बसले का मग मला कॉल कर आणि नीट जा. हॅलो ओके चालेल. लगेच पोचून जाईल मी, नाही तर कोणी ना कोणी येऊन जाईल घ्यायला. आपण आता आहे ना नवीन टोल नाक्याजवळ येऊन जातो. आणि गाडीत हवा नाही का, हवा मारण्यासाठी आपण इथे थांबलो आहे. आणि याच्या ट्रकच्या एक्झॅक्ट त्या साईडला टोल नाका आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा हा टोल नाका आहे. आपल्या गाडीत काहीच हवा नाही, कारण की आपली रेग्युलर ट्रिप चालू असल्यामुळे हवा नव्हती मारलेली. तर गाडीला हवा मारून घेऊ आधी. म्हणजे कामं चालले इथे भाई, हवा मार घेतो ना. कामं चालले त्याच्यामुळं थोडासा 5-10 मिनटं लेट होतं आहे. आता यांना पण विचारतो तुमची ट्रेन निघाली का नाही. तर आपली गाडी घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिले तिला वॉश करू मस्त. सर्व्हिसिंग पण करायची, तिची सर्व्हिसिंग राहिलेली. 1000 किलोमीटर होऊन गेली सर्व्हिसिंग करायची होती आपल्याला. सर्व्हिसिंग करून घेऊ आधी, त्याच्यानंतर बघू. तर थोडीशी गाडी मला मागं घ्यावं लागेल असं वाटतंय. पिचलू गाडी ते कोई बात नाही. तर बघा हवा वगैरे मारून चेक करू. ओके हाँ कर दो. अभी कितना है? 32 है. 32 है क्या? ठीक है. दब के चल रहा है बहुत ज़्यादा. हे बघू शकता काहीच इंद्रधनुष्य तुम्हाला बघा. इंद्रधनुष्य इथून एवढा आहे. कॅमेऱ्यात क्लिअर तर नाही दिसत आहे, पण मला आहे ना पूर्ण क्लिअर दिसतोय नाही का इंद्रधनुष्य डोळे असा. आणि आता भरपूर त्या बघा कमी झालं. पाऊस चालू झाला आहे, भरपूर जोरात असा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे मी आता थांबून आहे ना सगळ्यात पहिले रेनकोट घालून घेतलं आहे, रेनलायनर घालून घेतलं आहे. आता बघू. फक्त चांदवडला पाऊस नको लागायला मला. फक्त चांदवडची भीती, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी कुठंच पाऊस नाही लागणार आपल्याला, पण चांदवडला पाऊस लागेल. चांदवडला पाऊस नको लागायला फक्त. हे बघू शकता व्ह्यू. सगळं आता पॅक करून ठेवतो आहे. जर जास्त जोरात पाऊस झाला तर ग्लोव्स पण पॅक करून ठेवणार आहे. मी काहीच घेणार नाही. नॉर्मल 40 ते 30च्या स्पीडने गाडी चालवणार आहे. आता निघतो आधी सगळ्यात आधी, कारण की पाऊस वाढला तर मी अटकून जाईल. कारण की ते दोघं जण रेल्वे स्टेशनला पोहोचतात, त्याच्या अगोदर मला तिथं पोहोचायचं. चला तर मग लावून झालं आहे. हा समोरचा व्ह्यू आणि मागचा व्ह्यू. नजारा तो एक नंबर आहे.
खतरनाक नजारा आहे समोर, त्यासाठी मी थांबलो आणि गोप्रो लावून घेतो सगळ्यात आधी. ट्रेन लाईनर वगैरे तर काही काढत नाही आता, तसाच दिसतो पुढे. ऑलरेडी खूप लेट झालो आहे, 7:30 इथंच वाजून गेले नाही का मला. बघू अजून किती वेळ लागतो का. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचायचं आहे, कारण की त्यांच्याकडे पोहोच द्यायचे ते काही घ्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपण लवकर पोहोचतो. गोप्रोची ना बॅटरी संपली आता आहे ना, बॅटरी चेंज करण्यासाठी थांबलो होतो. आणि रेन लाईनर पण काढून घेतलं नाही का मी, कारण की त्याचा इतका आवाज येतोय माईकमध्ये. जर तो आवाज रेकॉर्ड झाला तर मी काय बोललो ते तुम्हाला समजणार नाही, त्याच्यामुळे मी ते काढून घेतलं. आणि मी आता थांबलो आहे घाटात, जो की चांदवडचा घाट आहे, याच्यात थांबलो आहे. कारण ते गोप्रोचं काम करून घेतलं, आता निघतो. म्हणजे आज आहे ना एवढ्या अडचणी येत आहे, एक झाली का एक प्रॉब्लेम चालूच आहे नाही का. पाऊस आल्यानंतर गोप्रो काढलं, त्यानंतर परत एकदा गोप्रो लावायला थांबल्यानंतर थोड्या वेळानंतरच लगेच बॅटरी संपली. आता सगळे प्रॉब्लेम चालू आहे, सगळे प्रॉब्लेम फेस करत इथपर्यंत येऊन पोचलो आहे. त्याच्या पुढे पण तसंच जायचं आहे आपल्याला, पण आता सध्या तरी इथून निघतो आहे, कारण की जर पुढे पाऊस लागला तर खूप हाल होतील आपले. एक व्ह्यू गेल्यानंतर अजून एक व्ह्यू तुमची वाट बघताना मी हे बघू शकता. इकडचा व्ह्यू बघा, इकडे बघा समोर, आणि त्याच्यानंतर इकडे वरती मस्त बघा. खतरनाक नजारा आहे नाही का. असेच नजारे आपल्याला दिसत राहो. आणि आपण आलो आता मयूरच्या घरी, आणि सगळं सामान वगैरे काढून ठेवलं नाही का मयूरने. आता हे बघा, आपण पोचायच्या अगोदरच सगळं सामान वगैरे काढून ठेवलं आहे. सॅडल बॅग वगैरे, जॅकेट, याच्यात शूज आहे, इकडे स्लिपिंग बॅग आहे, हे रॉयल एनफिल्डचं मागचं बॅग बांधायसाठी जे काय म्हणतात स्टँड आहे ते, हे हेल्मेट आहे, आणि ते आपलं जॅकेट आणि हेल्मेट. हे सगळं मयूरने आता काढून ठेवलं आहे. आता बघू निकला यूज होतं का मोंटीला यूज होतं, ज्याला यूज होईल तो घेईल. पण आता सध्या पुरतं आहे ना, दोघांपैकी एक तर कोणतरी तर घेऊन जाईल, एवढं सामान तर होईल. आणि अर्धा वाटू आपण दोघांना पण, म्हणजे असं वाटायला नको का एकालाच दिलं. बघू आता कोणाला होतं. आता हे सामान घेऊन आपल्याला पहिले घरी ठेवायचं आहे. घरी ठेवल्यानंतर इथून लगेच आपल्याला स्टेशनसाठी जायचं आहे नाही का. स्टेशनला गेल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्याला दोघांना पिक करून परत मयूरच्या इथं आणायचं आहे. त्याच्यानंतर थोडासा मयूर एक्सपिरियन्स सांगाल त्यांना काय आहे तिथं, त्याच्यानंतरच आपण घरी येऊ, जेवण वगैरे करू आणि लगेच शॉपिंगला निघणार आहे. भाई लोक आले अजून एक नाही दिसत. ते बघा दोघंच आहे ना मग. हे बघा आपलं सामान बघा कसं आलंय, रायडिंगचं सामान. चलो आधी पोहोचून गेलो ना भाई. मी काय घेऊन आला तू? मंदिर आहे केदारनाथ. ओके, मंदिर आहे का? मंदिर घेऊन आला भाई. आलाय ना, पूर्ण पसारा करून ठेवलाय. आता निघायचं आहे ना. हे बघा, हे सगळं सामान वगैरे जे मयूरकडून घेऊन आलो होतो मी, हे सगळं इथं लावून ठेवलंय. आता जे जे लागतंय भाईची तयारी. रेडी कसं दिसतो आपण? शूज बरोबर झाला ना बस. सॉक्स वरती भरून लूज होता का तुला? म्हणजे लूज होता ना? एकदम परफेक्ट है ना. हाँ मस्त इतना पायतोय तो मुकत आहे. ये शेर चलो पहन के देखो ना. नवीन घेतोय. नवीन घ्यायला त्याला शेअर. नवीन काही नाही. चल नवीन काही नहीं. हाँ हाँ सामने वाले को क्रेडिट देना पड़ेगा, जिसने दिया है उसको क्रेडिट देना पड़ेगा. दूंगा ना ब्रो तेरे को. नहीं करके दूंगा ना तेरे को. नवीन काही नाहीये. हे बघा, हे आणून ठेवलंय त्यासाठी. जय ब्रो बघ. हे बघा हे जॅकेट. जय ब्रो. देख मेरी वाड़ी. 22 सिर्फ 22 तू विषय चेंज केला. विषय भारी चेंज केला. पण तुला वाटलं मी विसरून जाईल. पण भाईचं जॅकेट घेऊन आलेलं आहे. हा किती पण म्हणो नवीन आणलेलं आहे, पण हे टायगरचं जॅकेट आहे. टाइगर मतलब सलमान खान का जैकेट है ब्रो. सलमान खान का. ओ जाने जाना. भाई तयार झाला आहे. चलो भाई. आता काय सगळं सामान आता काढून झालेलं आहे. पीछे से भी अंगार और आगे से भी. दाखव मागून पडून कसं दिसतंय. अंगार भंगार चंगार सगळं. जाय वरती आरसा बघून जाय. ब्रो मी काय म्हणतोय तुला, तो जाणीतच म्हण नाही का तो कुठला हिरो आहे बघ तो. तो नागवाला बघ कोणता? तसाच दिसतोय. तो दिसतोय तो. हे बघ ना तू. ये असं बघ महेश मला निकन डायरेक्ट नाग साप सारखा दिसतोय बघ. तो असाच बघायचं असं खुंखार एरिया सारखा असं बघायचं का सापडून जायचा. डिकॅथलॉनला पोहोचलोय. आता बघू काय काय घ्यायचं ते काय नाही घ्यायचं. भाई लोक आले आता.
जे काही घ्यायचं असेल ते बघू. पॅन्ट वगैरे जॅकेट वगैरे काय वॉर्मर वगैरे ते बघू आता थोडंसं. सायकल मी टिकत घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मी घेतलेली ना. आपण आता आहे ना सगळ्यात आधी हे सामान घेतलंय. हे बघा, हे वॉर्मर घेतलंय आपण, जॅकेट घेतलंय थंडीसाठी. आणि आपली गाडी आणि हा मी आणि ही गँग चेक करताना. आणि हा निकला काय घ्यायचं आहे तेच समजत नाही, मस्त पागल झालाय. आणि टेंट हा घ्यायचा प्लॅन चालू आहे आमचा. ऑप्शन नाही आम्हाला, कारण की टेंट लागणार आहे, हाल होऊन जाता. पुढं पण आपल्याला तो टेंट कामात येणार, त्याच्यामुळे आपण तो टेंट घेतोय. आता बघू बाकीचं काय काय घ्यायचं. आता या 2 गोष्टी तर झाल्या आहे. जॅकेट झालं आहे. हे बॅगीचं कवर घ्यायचं आहे का? ते रेन कवर का घ्यायचं आहे का? यांचं ब्रँडेड भेटेल कॅमेरा बॅगसाठी, एकदम फायनल आहे. आहे कॅमेरा कशी ठेवायचा. बॅग घ्यायची म्हटलं वेगळी बॅग घेऊन. कोणती बॅग आहे? कशी ठेवायची. कॅमेरा आपल्या बॅग आहेत. पुढं टाकीवर एखादी बॅग आहे का छोटी? कॅमेऱ्याची बॅग भेटेल का कोणाची? पापा सांगत आहे का एखादी बॅग छोटी पुढं टाकीवर ठेवता तुला? तू टाकी मोठी परफेक्ट बॅग बसल. बॅगीला ते कवर घालून तिला संपला विषय. काय वाटतं निर्णय? छोटी बॅग डायरेक्ट टाकीवर राहील, बरोबर. ज्यावेळेस लागलं डायरेक्ट बॅग पाठील लावून घ्यायची. अरे कॅमेरा बॅग पण आहे इकडं आणि कवर पण आहे, रेन कवर. कॅमेरा बॅग आहे आपल्याकडं. परवडणार. हा, कॅमेरा बॅग इथं नाही परवडणार आपल्याला. लय मजबूत महाग आहे इथं. खूप महाग आहे. बघू आता. ए निक त्याची प्राइस बघ ना किती आहे. बॅक कवरची हां किती प्राइस? 500. कितीला जाऊन बघतो. कितीला आहे? तुम्हाला असं पैसे कमवायचे असेल तर एक ट्रिक सांगतो बघा मी तुम्हाला. तिकडे चल थांब ना आधी बघू तुझे. हे केवढं मोठं आहे. हेच आहे का? भरपूर मोठं आहे रे. हां कुठे दिसतंय प्राइस? हां 500 रुपये. तेच आहे का? पण त्याचीच आहे का? हां त्याचीच आहे. हे बघा गाईस, हे आहे आपल्याकडे. हे बघ, सेम आहे आपल्याकडं. मग हे आहे आपल्याकडं. ए भाई ती आपली गाडी आपली गाडी घे. गाडी घे. हे बघ, हे आहे आपल्याकडं. मयूरचा आहे, नसल तर मी घेऊन येईल वाटलंच तर. गाइस पैसा कमाने का नहीं तरीका, इतना कपड़ा लो ये वाला, उसको काट के ना ऐसा बैग का ये पॉलीथीन बनाओ और एक प्रोजेक्ट का कीमत 1000 रुपये. डन. निकनी जादू बांधलाय आणि बाई मध्ये बसून बघतोय, चेक करतोय. मध्ये 2 जण बसतात, 1 जण बसता. हे चांगलं आहे बघ. आणि याच्यातनं पाणी जायची शक्यता पण कमी. काय वाटतं तुला? जास्तच मोठं आहे राहू दे ना, मोठं रायडिंग जॅकेट घुसणार आहे त्याच्यात. एक साईज बघ, चेक करून बघू. तब्येत पण वाढेल काय भरोसा. एकच साईजचं भेटेल सगळे इथं. याची साईज नाही. 700ला आहे ते. कितीला आहे? कुठे गेलं ते? नाही ते दुसरं. ते 1000ला आहे. 1500ला ते वरचं स्काय ब्लू ऑनियन. तिथं वरती 1000 दिलेलं आहे. इथं बघ, इथं बघ. हे पोर्शन चेक कर. ठीक आहे. कसं काय पाणी घुसेल इथं? फिट आहे ना रे. रायडिंग जॅकेट पर्यंत आहे माझं वाला. हा उलटा घालून घेते रायडिंग जॅकेट मध्ये. कवर होईल. वाजबी थोडी घालणार रेडी झालो आम्ही. ते पण ते निऑन कलरचं इथं जे आहे ना, इथं ते बघायचं. आपली गाडी कुठे? गाडी बाहेर येणार आहे. आपली गाडी घ्या. चला गाडी घ्या. चलो भाई. साईज नाही भेटत आहे बाईची. साईज जर भेटली तर एक नंबर काम होऊन जाईल. पण आता अजून पैसा उडवायचा राहिला. किती साईज आहे? एक्सेल आहे. घाल ना, एक्सेल घाल ना. काय फरक पडला? काय झालं ते गायचं काय ट्राय करायला काय हरकत नाही. पैसे ट्राय करायचं. हां जॅकेटच्या वर घालायचं आहे तुला सगळ्या गोष्टी. कोणतं फाटलेलं आहे ते? कोणतं? हे नाही रे बाबा, असं ओपन नाही राहत. पूछ लेना भाई. छोटा बच्चा समझ के मेरे को ना समझाना रे. डिंगी डिंगी डम डम. सांगितलं ना आगोपणा करायला. नुसतं आगोपणा करतो मावच्या बघा. नुसतं इकडे तिकडे उड्या मारू राहिले बघा. हमारी कुंडली कशा करा मस्त भाई. आता आहे ना ग्लव्स घ्यायचा प्लॅन चालू आहे. ग्लव्स बघतोय इथं मोंटी. कोणते आवडतं भाई? आवडले भाई मला. एक नंबर आहे. हो बघू तरी काय नेमकं हातात घालून बघ. असं वाटतं, असं फील वाटतंय का? मस्त एकदम भाई. वाटतंय का फील? घातल्यावर वाटत असेल तर घेऊन टाकू. वाटतंय ना?
भाई ग्लोव्स घेताना हाल नाही झाली पाहिजे. भारी वाटतंय का? मजबूत आहे. निकचा गळा दाबून बघू. दाब बरं. निक पुढे येतो. निकचा गळा दाबून बघू त्याला काय वाटतं. बघा ग्लोव्स घेतले भाईंनी. मुंडी दाबायला चाललाय तो निकची मुंडी. ब्लॅक ड्रेस याच्यासाठी रात्रीच्या अंधारात कोणाला दिसलो नाही पाहिजे कुठे आहे आपण याच्यासाठी सगळं ब्लॅक 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 घेतलंय. समजलं काहीच फक्त हे आम्ही फक्त मजाक चालू आहे. फक्त सिरियस घेऊ नका. हे आमचं याचं सामान आहे. लद्दाख जायचं सामान. लद्दाखला जायचं सामान आहे. हा तुम्ही मनावर नका लावून घेऊ. हे आम्ही असं काही नाही. आता आहे ना भाई लोकांना सगळं झालं. आता फक्त पॅन्ट बाकी आहे. हे बघा पॅन्ट चेक करताय 1000. ही एवढी जाड ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक जीन्स ना काही गरज नाही हिच्यात घालायची. ही एकदम एक नंबर आहे. मी बाई ही माझ्याकडे आहे बाई. ही वापरतोय 1000. हिचा कपडा तिच्या कपड्यात फरक बघतो. कपडा बघ इथं खाली पकड. हिच्या खाली पकड. हिचा खाली पकड. कसं आहे तुला कोणता पाहिजे सांग. ब्लॅक पाहिजे होतं ब्लॅक घेऊ. ब्लॅकच होतं. मला हा कपडा भारी वाटला. मस्त वाटते रे. छोटी घेतली तर फिश होऊन गाडी चालवशील ना ते वरतील ना पॅन्ट. अरे कट करून तर घेता येईल ना तुला. हा मम्मीचा भरोसा नाही म्हटलं. जास्त कट करून देईल का मम्मी. गाडी बसलं ऑटोमॅटिक वरती येते. आहे ना मॅकबुक घ्यायचा प्लॅन चालू आहे. आपला नाही त्यासाठी बघायला आलो आहे आपण. आता एडिटिंगला आहे ना खूप लोड घ्यायला लागला आहे विंडोज. त्याच्यामुळे आता मॅकबुक शिफ्ट व्हायचं आहे. त्याच्याकडे ऑलरेडी एक आहे पण अजून एक घ्यायचा प्लॅन चालू आहे. बघू आता. बघा आता हेल्मेट घेतलं आहे भाईनी. बाई हेल्मेट कोणतं घेतलं दाखव नाही. कोणतं घेतलं आहे. ठीक आहे ना चालतंय ना. काय झालं काय झालं. टोकून दिलं हे बरोबर. ही साईज घे. एक हा कलर घे. साईज भेटेल ना याच्यात. साईज पण नाही भेटणार भाई लोग. अब बघा पसारा ऐसा पसारा करके रखेला है हमने. ऐसा पसारा. और अभी चाय पी रहे. ये देखो कितने बजे हो गए. वाघ बकरी. हे देखो वाघ बकरीचा टाइम बघू शकतो तुम्ही. 7:30 झाले. डाटा पण कॉपीला लावलेला आहे. इकडं ब्लॉग अपलोडिंगला लावलेला आहे. ब्लॉग अपलोड झालेला आहे. हा पसारा करून सगळी पॅकिंग चालू आहे. हे दोघं आता उद्या किंवा परवा जाणार आहे त्यांच्या घरी. त्याच्यानंतरच आपण लद्दाख ट्रिप सुरू करू. कारण की तो घरून त्याची बाईक आणणार आहे. हा सगळं सामान घरी घेऊन जाणार आहे. ते पॅकिंग वगैरे करणार आहे. मग निघणार आहे. त्याच्यानुसार चालू होईल. आता सगळं पॅकिंग वगैरे करून घेतो. हा ब्लॉग इथेच संपवतो. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय पॅकिंग करायची, काय घ्यायचं नाही आहे, काय घ्यायचं आहे, रूट कसा असणार आहे सगळं सांगणार आहे मी. त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. आता सध्या पुरता बाय बाय. टेक केअर.